हॅलो, नमस्कार सगळ्यांना. खूप खूप हृदयापासून सगळ्या माझ्या कुटुंबाचं स्वागत आहे आजच्या आपल्या सत्रामध्ये. आत्मवंदन सगळ्यांना, खूप प्रणाम. आणि आज आपल्या ग्रुपमध्ये रेकीसाठी दोघं नवे मेंबर्स येणार होते, पण त्यातले त्यांचे मला मेसेज आले की उद्या मला त्यांचं सेशन ते घ्यावं लागेल. पण ठीक आहे, हरकत नाहीये, कारण काही कारणांमुळे ते ह्या वेळेमध्ये जॉईन करू शकत नाही आणि म्हणूनच ते रेकी शिकणं त्यांचे इतके दिवस लांबणीवर लांबणीवर चाललं होतं. आणि आज पण संक्रांत असल्यामुळं काही घरामध्ये काही कार्यक्रम हे असल्यामुळं त्यांना ते जमलं नाही. पण ठीक आहे, तरी सुद्धा जर कुणी असेल इथं ज्यांना रेकीबद्दल काही माहिती पाहिजे असेल किंवा अजून ज्यांना माहित नाहीये रेकीचे काही, तर तुम्ही नक्की ते विचारा मला. त्याप्रमाणे मी ज्यांना माहित नाहीये त्यांना ती माहिती देते. तर मला असं वाटतं सगळे रोजचेच मेंबर आहेत. तर रेकी कशी करायची काय हे तर सगळ्यांना माहिती आहे. आपण कशी सुरुवात करतो. फक्त एक थोडक्यात सांगते की रेकीचे 3 लेवल असतात. तुम्ही कुठल्याही रेकी मास्टरकडे जर जसं ऐकाल त्यांच्याकडनं, तर तुम्हाला कळेल की रेकीच्या 3 लेवलमध्ये विभागणी होती. पहिली लेवल जी असते ती आपल्या हातांद्वारे आपण पहिल्यांदा सगळ्यात आधी आपल्या शरीराला नीट करतो. आपल्या शरीरामध्ये जर अनेक चक्रांमध्ये असंतुलन असेल, अशा गोष्टी असतील, शरीरामध्ये आजार आहेत, मानसिक प्रॉब्लेम आहेत, मानसिकरित्या माणूस स्थिर नाहीये, आणि भावनिक गोष्टी आहेत, अशा वेळी रेकी ही काम करते. तर पहिल्या लेव्हलमध्ये आपण पूर्णपणे स्वतःच जसं म्हणतो ना, की 21 दिवस आपण रेकी समजा 2 महिने, 3 महिने जेव्हा आपण जेव्हा 2 महिने, 3 महिने रेकी घ्यायला लागतो, तेव्हा आपल्या शरीर शुद्धी, शरीराची शुद्धी आपल्याला जाणवते. आपल्याला जाणवते, की आपण भावनिकरित्या, मानसिकरित्या स्थिर व्हायला लागलोय. आणि ही जी चक्र आपण म्हणतो, जी आपले चक्र म्हणजे काय? तर ही चक्र म्हणजे आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या ऊर्जेची महत्वाची स्थानं. जसं आपण म्हणतो ना, जंक्शन असतात, जिथून सगळीकडे ट्रेन जातात. तर हे जे जंक्शन असतं, जसं रेल्वे स्टेशन असतं, पण जंक्शन म्हणजे काय? जे जास्त तिथं सगळ्या प्रकारच्या ट्रेन येतात, थांबतात आणि तिथून ट्रेन सुटतात. अशा प्रकारचं आपण त्याला जंक्शन म्हणतो. तर शरीरामध्ये अनेक चक्र आहेत आपल्या, अनेक ऊर्जेची स्थानं आहेत. पण महत्वाची 7 चक्र आपल्या शरीरामध्ये असतात. ज्या कुठे असतात ही सगळी चक्र? तर आपला जो मणका असतो पाठीचा, त्या मणक्यामध्ये, आणि हा पुढचा भाग आणि हा मागचा भाग मणक्याचा, ह्याच्यामध्ये हे आडवं असं आपण त्याला म्हणू शकतो. आडव्या प्रकारे असं एक चक्र असतं जे आपल्या पूर्ण शरीराला कव्हर करतं. म्हणजे आता जर मी हृदय चक्राची भाषा बोलले, तर हृदय चक्र आपण जरी हाताने इथं रेकी देत असलो, तरी सुद्धा हे हृदय चक्र आपण इथं मानतो. म्हणजे आपल्या छातीचा मध्यभाग जो आहे ते आपलं हृदय चक्र. आपण म्हणतो की माझं हृदय चक्र हे आहे. हे मी पुढून दाखवते. पण खरं बघायला गेलं तर ही जी मागची बाजू आहे आपल्या पाठीची, ही मधला जो असा जोडणारा हा जो आपला शरीराचा भाग आहे, ते म्हणजे आपल्या चक्राचा भाग आहे. मग आता जसं एखादं पवनचक्की असते, है ना? पवनचक्कीला जेव्हा आपल्याला फिरवायचं असेल, जेव्हा ती कधी फिरते? जेव्हा तिला हवा लागते. नाहीतर ते चक्र चक्कीची जी पाती असतात ती तशीच्या तशीच असतात. ती कधी 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 फिरायला लागतात जेव्हा त्याला हवा मिळते. आपल्या घरातला पंखा कधी फिरतो? जेव्हा त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी पास होते. करेक्ट आहे? म्हणजे कुठल्याही गोष्टीला फिरवण्यासाठी एनर्जी लागते, ऊर्जा लागते. आपल्या शरीराला चालवण्यासाठी पण एनर्जी लागते. प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला ऊर्जेची गरज आहे. अगदी त्याप्रमाणे आपल्या शरीरातली ही जी चक्र म्हणतो आपण ज्याला, ही ऊर्जा स्थानं आहेत, त्यांना पण ऊर्जेची गरज आहे. मग आता तुम्ही म्हणाल, ही जर ऊर्जास्थान आपल्या शरीराच्या आत आहेत, तर त्यांना बाहेरून ऊर्जा द्यायची काय गरज आहे? त्यांना आतून ऊर्जा मिळत नाही का? जी प्राणशक्ती आपल्या शरीरातून वाहतीये, आपल्या डोक्यातून वाहतीये, संपूर्ण शरीरामध्ये ती वाहतीये. आपले श्वास सुरू आहेत, कानाने ऐकतोय, डोळ्यांनी बघतोय, आपली पचन संस्था, पचवलेलं अन्न पचवायचं काम, हे सगळं सुरू आहे. मग ह्यांना ऑलरेडी शक्ती मिळते म्हणूनच सुरू आहे. मग अशी वेगळी शक्ती बाहेरून देण्याची काय गरज आहे? तर ह्याचं उत्तर अगदी साधं सोपं आहे. ह्या ज्या आपल्या आतल्या शरीरातले जे अवयव आहेत, त्यांच्यामध्ये कुठलाही अडथळा निर्माण होऊ न देणं ही आपली जबाबदारी आहे. आणि ती कशा प्रकारे होते? जेव्हा मी विचारांमध्ये अडकते, कुठला तरी स्ट्रेस घेते, टेन्शन घेते आणि अनेक अनेक भावना आतमध्ये दाबून ठेवते, तेव्हा ह्या भावना आणि विचार, ज्याला आपण इमोशन म्हणतो, एनर्जी इन मोशन, तर ह्या भावना, आपल्या शरीरातून बाहेर पडणारी प्रत्येक भावना ही एनर्जी आहे. मी कुणाबद्दल जर द्वेष केला, राग केला, तर ती पण एनर्जी आहे.
ते त्याला निगेटिव्ह वाईब्स पाठवतो. आपण म्हणतो माझ्याकडनं चाललेत. म्हणजे आपल्याला जेव्हा राग येतो ती पण एनर्जी बाहेर पडते आपल्या. आणि जेव्हा आपण असे वेगवेगळे भावना आपण जेव्हा आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये अनुभव करत असतो, तेव्हा ह्या सगळ्या भावना आतमध्ये साठत आपल्या एनर्जीच्या रूपाने आतमध्ये त्याचा साठा व्हायला लागतो. आणि जेव्हा तो साठा व्हायला लागतो तेव्हा ही जी अवयव आहेत, ही जी एनर्जी चक्र आपल्या हजारो वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी आपल्याला सांगून ठेवलेली आहेत, त्याच्यावर त्याचा परिणाम व्हायला लागतो. आणि तिथं काय व्हायला लागतं, जसं नळामध्ये असा कचरा अडकतो, त्या पद्धतीने ही जी एनर्जीचा नॉर्मल जो नैसर्गिक फ्लो असायला पाहिजे होता, तो सगळा डिस्टर्ब होऊन जातो. म्हणजे ह्या सगळ्या आपले इमोशन्स, आपले अनेक विचार दिवसभरातले, हे सगळे ह्या एनर्जीवर अडथळा बनून यायला लागतात. आणि मग जो एनर्जीचा फ्लो आहे नॉर्मल जो असायला पाहिजे, तो सगळा डिस्टर्ब होतो. आणि तिथं ब्लॉकेजेस क्रिएट व्हायला लागतात. मग ते चक्र जे व्यवस्थित फिरायला पाहिजे, व्यवस्थित त्याचं एनर्जी मूव्ह व्हायला पाहिजे, ते न होता तिथं अशी ऊर्जा साठवून राहते. आणि जसं जसं आपण एखाद्या उदाहरण घ्या, की ते पवनचक्कीचं जे पात आहे ते तसंच आहे. पण जर समजा त्याला हवा लागली, त्याच्या दिशेने हवा आली समजा, तर ते गोल 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 फिरायला लागेल, है ना? म्हणजेच काहीतरी अशी गोष्ट पाहिजे की जी त्याच्यावर आदळेल, त्याला मूव्ह करेल, त्याला हलवेल, त्याच्याकडे लक्ष देईल, त्याच्यापर्यंत ती ऊर्जा गेली पाहिजे. मग ते पातं फिरायला लागेल. अगदी तसं आपली ही जी चक्र आहेत, आपण ज्याला हे ऊर्जा स्थान म्हणतो, त्यांच्यावर थोडं लक्ष दिलं पाहिजे, त्यांच्यावर एकाग्र झालं पाहिजे, लक्ष ध्यान लावलं पाहिजे. मग ध्यान लावल्यानंतर आपल्या श्वासांची एनर्जी, आपण जे आपण म्हणतो ना, आपली चेतना, आपलं लक्ष हे इतकं पॉवरफुल आहे, इतकं पॉवरफुल आहे की आपल्या आयुष्यात सुद्धा आपण ज्या गोष्टींवर आपला फोकस वाढवतो, फोकस करतो ज्या गोष्टींवर, ती गोष्ट वाढते. ज्या गोष्टींवर आपण लक्ष टाकतो, आपल्याला जाणवेल ती गोष्ट वाढली माझ्या आयुष्यात. मी दिवसभरामध्ये 10 वेळा जरी माझं दुःख 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 सांगत बसले कोणाला, त्याचाच विचार करत बसले, तर ते दुःख इतकं वाढलेलं असतं माझ्या मनामध्ये. त्याचा एक्सपान्शन होतं त्याचं. ते वाढतं आणि ते खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला फील व्हायला लागतं. आणि त्याचं अजून म्हणतो ना, 4 लोकांना सांगून मल्टिप्लाय होऊन ते अजून वाढतं. अगदी त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये सुद्धा आपण जेव्हा त्याच्यावर ध्यान लावायला लागतो, लक्ष ठेवायला लागतो, तेव्हा ती आतली जी एनर्जी अडकलेली आहे, ती हळूहळू हळूहळू मूव्ह व्हायला लागते. मग आता हा जो आपला मणका आहे, त्या मणक्यामध्ये ही जी 7 चक्र आहेत, खालून खाली असते ती आपल्या माकड हाडाला, ती असते आपली कुंडलिनी शक्ती, जे मूलाधार चक्र आपण म्हणतो, आपल्या शरीराचा आधार. जे कुठं असतं नेमकं खरं बघायला गेलं तर आपल्या माकड हाडामध्ये ती शक्ती स्टोअर असते. आणि ती अगदी आपले जे जेनिटल्स आहेत, जिथून आपण मल बाहेर टाकतो, अगदी त्या भागावर तिथं आपण ते चक्र आहे असं म्हणू शकतो. म्हणजे आत्ता आपण सगळे बसलोय जमिनीला टेकून, तर जिथं जमिनीला आपलं बोट टेकतंय त्या भागाला तुम्ही मूलाधार चक्र आहे असं म्हणू शकता. आणि तिथं ही शक्ती असते. हा पहिला ऊर्जेचं स्थान झालं. आणि ही सगळ्यात खालची ऊर्जा असल्यामुळं ही पृथ्वीला जोडलेली सगळ्यात खालचं. त्यामुळे पृथ्वीवर असलेली सगळी दुःख, सांसारिक दुःख, ह्यामध्ये हे चक्र मानलं जातं. आणि म्हणून ज्यांना असं वाटतं ना, पैशाचे प्रॉब्लेम्स, अनेक काळजी, चिंता, ह्याच्यासाठी ह्या चक्राचं ध्यान सांगितलं जातं, की जितकं तुम्ही तिथं खाली सगळं सगळं तुमचं लक्ष खाली न्याल, खालच्या सगळ्या भागावर जितकं तुम्ही लक्ष ठेवाल, तुम्हाला जाणवेल की तुमची पायाची दुखणी कमी झाली आहेत, तुमचे पैशाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत. आणि असं वाटेल की ह्या चक्रावर ध्यान लावून पैशाचे कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहेत. तर हा काहीही चमत्कार नाही. ह्याचं मी रिझन एखाद्या तुम्हाला दुसऱ्या एका सत्रामध्ये सांगेन. त्याचं सायंटिफिक रिझन काय आहे. पण आत्ता फक्त जाणून घेऊ की आपण ह्या चक्रांना रेकीमध्ये काय करतो. आपल्या हाताद्वारे, आपल्या हातामध्ये हे जे तळ हात आहे आपला, इथं पण एनर्जी, इथं पण एक चक्र असतं. आपण आपल्या हाताने रेकी शक्तीला कॉल करतो, बोलवतो. रेकी शक्ती म्हणजे काय, तर युनिव्हर्सल एनर्जी, कॉस्मिक एनर्जी, वैश्विक शक्ती. फक्त नाव त्याचं जॅपनीज आहे, पण ती आहे खरं तर आपल्या वेदांमध्ये त्याचा उल्लेख आहे. आपले अनेक संत ही ऊर्जा वापरायचे. फक्त ज्या मास्टरनी ह्याचा शोध पुन्हा एकदा जगासमोर आणलं, ते जॅपनीज होते, म्हणून त्यांनी त्याला नाव रे की असं दिलं. रे म्हणजे युनिव्हर्सल, की म्हणजे लाईफ फोर्स, प्राणशक्ती. तर हे असं तुम्हाला नाव असं ऐकल्यावर वाटेल, अरे हे काहीतरी वेगळं आहे का, असं काहीतरी वेगळ्या देशातलं आहे का. अजिबात नाहीये. आपल्या अनेक देवांनी, आपल्या गुरूंनी, संतांनी सगळं वापरून झालेलं आहे. आपल्या आत्ता आतमध्ये सुद्धा ती शक्ती वाहते.
बरं, रेकीमध्ये कुठल्या गुरूंचं, संतांचं ध्यान करायचं का? अजिबात नाही. तुम्ही त्यांना बोलवा. रेकी करत असताना आपल्या कुलदेवतेला, इष्टदेवतेला, संतांना, गुरूंना, जे तुमचा विश्वास आहे त्यांना बोलवा आणि म्हणा, त्यांना म्हणजे आमंत्रण द्या, त्यांना प्रेमाने बोला की तुम्ही माझ्यासोबत या आणि मला मदत करा माझ्या या रेकी सत्रामध्ये. पण आपण इथं कुठल्याही संतांचं, गुरूंचं, देवाचं काही करत नाही आहोत. आपण आपल्या एनर्जीला व्यवस्थित मूव्ह करतो, जी अडकली. ठीक आहे? आणि जेव्हा आपण एक एक चक्र ही जी आहेत त्यांना असे रोज रेकी द्यायला सुरुवात करतो, किमान 21 दिवस आपण रेकी द्यायची. त्यामध्ये तुम्हाला फरक दिसायला लागतील. पहिली जी लेवल असते त्याच्यामध्ये साधारण 3 ते 4 महिने लोक रेकी घेतात स्वतःवर. त्यानंतर हळूहळू आपण सिम्बॉल्स शिकायला सुरू करतो. चिन्ह असतात. जसं ओम आहे, स्वस्तिक आहे त्याप्रमाणे. तशी रेकीमध्ये सुद्धा काही चिन्ह आहेत. त्या चिन्हांचा आपण वापर करतो आणि मग जसं आपण नॉर्मल हात ठेवला आणि रेकी देतोय, दुसऱ्या लेवलमध्ये आपण आपल्या अंगावर असं समजा की ओम काढलंय असं समजा. त्याप्रमाणे रेकीतली चिन्ह काढतो. आणि पुन्हा त्याच्यामध्ये पण अनेक प्रकार आहेत. इमॅजिनेशन करू शकतो आपण की माझ्या हातातून ते चिन्ह मी आत सोडतीये. अशा पद्धतीने अनेक कल्पना, आपली शक्ती, क्रिएटिव्हिटी जितकी वापरायची तितकी मी वापरते रेकीमध्ये. मला असं वाटतं की त्याला काही लिमिट नाहीये. कारण कल्पनेला काहीच लिमिट नसतं आणि असू शकत नाही. कोण काय कल्पना करेल, कशा पद्धतीने ते वापर करेल, हे ज्याचं त्याचं आत्म्याचं क्रिएशन आहे. आपल्याला पूर्ण हक्क दिलेला आहे की आपण आपल्या पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये हे सगळं क्रिएशन करू शकतो. आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. जरी आपल्याला कोणी सांगितलं असं नको विचार करू, तरी सुद्धा आपण तो विचार करू शकतो. कारण ती ताकद आपल्याकडे आहे. त्यामुळे ह्याला कुठलंही लिमिट नाहीये. रेकीचे असे फार असे काही शरीराचे नियम नाहीयेत. पण साधारण आपण जेव्हा चांगली अशी काही उपासना करतो, साधना करतो, स्वच्छ ठिकाणी, आजूबाजूला स्वच्छ वातावरण, चांगले कपडे घालून म्हणून लोक सांगतात रेकीमध्ये काही की तुम्ही सैल कपडे घाला, थोडेसे ब्राईट कलर्स घाला, स्वच्छ ठिकाणी बसा. अशा पद्धतीने थोडं धूप लावून काय म्हणजे ज्यांना सहन होतं, काही जणांना तेही सहन होत नाही उदबत्ती वगैरे. तर आपल्या नुसार स्वच्छ वातावरणामध्ये बसा. रेकी करत असताना आपण एक साधना करतोय, आपल्या शरीरावरती एनर्जी घेतोय. त्यामुळं आपल्या हृदयातून आपल्या गुरूंना बोलवा, आपल्या इष्टदेवतेला बोलवा की तुम्ही माझ्यासोबत या. कारण त्यांच्यामुळं आपण इथपर्यंत पोहोचलोय. हा प्रवास आपला आपल्या भगवंतामुळे इथपर्यंत आपण आलेलो आहे. आणि रेकी सुद्धा ज्याच्या आयुष्यात येते ती अं, हे साधना आणि पुण्य कर्म असल्याशिवाय येत नाही. त्या माणसाची जेव्हा वेळ येते रेकी करायची, तेव्हाच तो मनुष्य रेकी साधनेला सुरू करतो. नाहीतर तुम्ही अनेकांकडनं ऐकता पण तुम्ही करत नाही. असं वाटतं अरे ह्याच्याने काय होणार, ह्याच्याने काय होणार. पण जेव्हा मला असं वाटतं की असं ऐकल्यानंतर कुठली गोष्ट एखाद्याकडनं ऐकली, करून बघायला काय हरकत आहे असं म्हणायचं आणि सुरुवात करायची. कारण ना त्यावेळेस ना खरं खरं आपण विश्वास ठेवत असतो त्या शक्तीवर. कुणाच्या तरी मुखातून, कुणाच्या तरी सांगण्यातून जेव्हा आपल्याला काहीतरी सांगितलं जातं, तेव्हा साक्षात परमात्मा, आपले एंजल्स, आपले पूर्वज, आपले देवी देवता आपल्याला त्या माणसाच्या तोंडातून ते सोल्युशन देत असतात. आणि जेव्हा जर आपण विश्वास न ठेवता, अरे ह्याच्याने काही नाही होत, अरे हे नाही काही होत, असं म्हणून आपलं पुन्हा आपल्या संसारामध्ये जातो, पुन्हा ते प्रॉब्लेम्स तयार व्हायला लागतात आणि मग परत आपण दोष देत बसतो आपल्या कर्माला, नशिबाला, देवाला. पण ज्या क्षणी तो तुम्हाला सांगतोय समोर येऊन कुणाच्या तरी मार्गातून, माध्यमातून, तेव्हा आपण विश्वास ठेवत नाही. तर हे प्रॉब्लेम होतात रेकीमध्ये. आणि नंतर जेव्हा लोक रेकी करतात तेव्हा असं वाटतं अरे तेव्हा का नाही सुरू केलं आम्ही. म्हणून जेव्हाच तेव्हा या गोष्टी जेव्हा घडत असतात ना, तेव्हा विश्वास ठेवायचा, थोडंसं लॉजिकच्या पलीकडे जायचं की हे माझ्यापर्यंत आलंय म्हणजेच त्याची काहीतरी इच्छा आहे. आणि असं ठेवून असा विश्वास त्याच्यावर ठेवायचा की तो मला काहीतरी देतोय आणि ते मी घेतलं पाहिजे. याला म्हणतात रिसीव्ह करणे. मग काही जणांना सवय असते आयुष्यामध्ये की कायम दुसऱ्यासाठी काहीतरी करत राहायचं. पण जेव्हा घ्यायची वेळ येते, तो माणूस त्याच्यामध्ये लॉजिक लावतो, डोकं लावतो. असं होऊ शकत नाही, असंच कुठं असतं का? असं करून ह्या गोष्टी सगळ्या जशा जशा मागे पडतात. पण हे रेकी, हे ध्यान, हे आत्ताचं नाहीये, हे विसरतो आपण. आपल्याच हिंदू संस्कृतीमध्ये, आपल्या सनातन संस्कृतीमध्ये अनेक हजारो वर्ष जेव्हा अजून विज्ञान पण नव्हतं, त्यावेळेस आपल्या संतांनी हे सगळं काढून ठेवलंय.
ही जी संत म्हणजे आपल्या गुरूंनी, आपल्या ऋषीमुनींनी हे सगळं आपल्याला दिलेलं आहे, लिहून ठेवलेलं आहे, की ही चक्र, ह्याची माहिती तेव्हा लिहिलेली. आता त्याच्यावर विज्ञान रिसर्च करायला लागलंय आणि त्यांना समजतंय, की ऑरा म्हणजे खरंच काहीतरी आहे. कारण ऑरा स्कॅन करणारी जी डिव्हाइसेस आहेत, आता निघालेत मशिनरी, जी जर्मनीमध्ये वापरली जातात, भारतात वापरली जातात, अनेक देशांमध्ये, त्याच्यामध्ये आता ऑरा दिसतो. मग आता ते विज्ञानापुढे यायला लागले, की खरंच असं आहे, जे सांगतायत. तर आपल्याला हे वरदान मिळालंय आपल्या आयुष्यामध्ये, की किती दिवस आपण गोळ्या, औषधं आणि या सगळ्या बाहेरच्या गोष्टींवर, व्हॅलिडेशनवर राहणार आहोत. त्याच्यापेक्षा आपल्या हातामध्ये जी एनर्जी दिली आहे, जी परमात्म्याने ही जी प्राणशक्ती दिली आहे, जी सगळं ऑटोमॅटिक बरं करू शकते, खरचटलं आपोआप स्किन येते, अशा गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत निसर्गाने. त्याचा आपण का नाही वापर करायचा? त्यासाठी रेकी आपल्याला मदत करते. तर 21 दिवस पहिले तर शुद्ध होतं आपलं सगळं. जसं ध्यान होतं तसंच रेकीचं पण आहे, की 21 दिवस आपण शुद्धता आणतो रेकीच्या द्वारे. त्यानंतर 3 महिने आपण पहिल्या लेवलमध्ये रेकी घेतो. त्यानंतर जेव्हा आपण 3 महिने रेकी व्हायला लागते आपल्या शरीरावर, सगळंच आपल्याला जाणवतं. मन, भावना सगळंच, आणि आपल्या बाकीच्या पण गोष्टींमध्ये फरक पडतो. त्यावेळेस मग आपण पुढच्या लेवलला जाऊ शकतो. तर आत्ता सध्या जे नवीन आत्ता जॉईन करतायत आज मला, कारण सुप्रियाचा पण मेसेज दिसतोय, की कोणी नवीन आहेत म्हणून त्यांच्याकडचे. आणि मंजू मावशी लिहिले, की जेवण झाल्यावर किती वेळाने रेकी घ्यावी. तर खरं तर असं माझ्या ऐकण्यात तर काही नियम नाहीये. जर असं कुणाला काही कळलं तर मला जरूर कळवा, की जेवण झाल्यावर असा काही पिरियड असतो का? साधारणतः एनर्जीवर आपण काम करतो, तर साधारण अर्धा एक तास आपण गॅप ठेवायला हरकत नाही जेवल्यानंतर. म्हणजे काय होतं, कारण नुकतंच जर जेवण झालं असेल तर आपण एनर्जी म्हणजे काय, पोटावर आपण एकाग्र होतो, लक्ष ठेवतो. तर 1 तासाचा, अर्ध्या तासाचा गॅप ठेवा. पण हे मी माझ्या मनातून सांगते प्रामाणिकपणे, कारण मला खरंच माहित नाहीये असं काही नियम आहे का ते. तुम्हाला काही कळलं तर मला जरूर कळवा. आपल्या ग्रुपवर टाकू शकता. रेकीमध्ये आपण आपले दोन्ही हात जे असतात ते एकमेकांवर घासतो. बरेच जण तसंही करत नाहीत, डायरेक्ट रेकी सुरू करतात, तेही चालेल. पण सुरुवातीच्या वेळेस जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते, की आपले दोन्ही हात आपण एकमेकांवर थोडंसं घर्षण करतो, घासतो एकमेकांवर. आणि मग थोडेसे हात गरम झाले, की त्यानंतर आपण आपण अशी आकाशाच्या दिशेने हातांना धरून रेकी शक्तीला आपण बोलावतो, की हे रेकी शक्ती माझ्या हातामध्ये ये. असं आपण 3 वेळा ते म्हणतो. आणि जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा वरवर म्हणू नका. अगदी आतून फील करून म्हणा, की खरोखर एक शक्ती आकाशातून, तो पांढरा असा दैवी प्रकाश तुम्ही इमॅजिन करा. तुम्ही गोल्डन प्रकाश इमॅजिन करा. म्हणजे सोनेरी रंगाचा असा प्रकाश येतोय माझ्या इथून, आणि तो असा येत येत माझ्या हातापर्यंत हे असा पांढरा असा गोळा, प्रकाशाचा दिव्य असा तो गोळा, एखादा फ्लो, असा लाईट पडतो ना हातावर त्याप्रमाणे, तसं तुम्ही इमॅजिन करा असं करताना. हे जितकं आपण करू ना आपलं इमॅजिनेशन, आणि जितकं ते हृदयातनं येतं ना, हृदयातनं केलेली रेकी 21 दिवस नाही, 8 दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल. जितकं आपण खोलवर जाऊन हे सगळं करू, तितके तुम्हाला लवकर त्याचे परिणाम जाणवतील. हा माझा अनुभव आहे. आणि माझ्यासोबत आपल्याच ग्रुपमध्ये एक मास्टर आहे. ती दुसरंच सत्र होतं तिचं. ती जॉईन नाही करत आपल्याबरोबर, पण मी तिचं नाव सांगू शकते, कल्याणी नाव आहे तिचं. तर दुसरं सत्र होतं तिचं, आणि तिने दुसऱ्या सत्रामध्ये तिच्या शरीराभोवती गुलाबी कलर बघितला रेकी करत असताना. म्हणजे तो कलर तिला अगदी स्पष्ट दिसत होता, आणि हा अनुभव तिने मला मेसेज करून टाकला. म्हणजे असं काही नाही की तुम्ही रेकी अनेक दिवस झाले करताय तरच तुम्हाला अनुभव नाही. तुम्ही जितके ते फील करून कराल प्रत्येक गोष्ट, जशी आपल्या आयुष्यात पण आपण जेवढं आतून फील करून त्या गोष्टी करतो, मुलांसाठी खाणं बनवणं, त्यांच्यावर प्रेम करणं, हे सगळं फील करतो आपण. अगदी त्या पद्धतीने आपण जेव्हा रेकी करू, तेव्हा साक्षात ही ब्रह्मांडातली शक्ती माझ्या हातावर अशी प्रकट झाली माझ्या बोलवण्याने. ती माझी आई आहे. आणि आई जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आई म्हणजे काय, की एक विश्वास, की मी जिच्यापाशी रडू शकतो, हसू शकतो, सगळं करू शकतो. तर ह्या पद्धतीने माझी आई हातामध्ये येऊन मला मदत करते. हे जेव्हा आपण फिलिंग आणू आईचं, तेव्हा बघा तुमच्यामध्ये ते एक वेगळ्या प्रकारच्या भावना निर्माण होतात लागतील. किंवा अशी कोणीही व्यक्ती की जी तुम्हाला जवळची आहे, जिच्यावर तुमचं हृदयापासून प्रेम आहे. तुमचे देव असू शकतात, गुरु असू शकतात. पण तुम्ही फक्त जेव्हा रेकीला म्हणाल, रेकी मा तू माझ्या हातात ये, आणि फील करून जेव्हा तुम्ही करा, तेव्हा तुम्हाला जास्त अनुभव जाणवतील. ठीक आहे? तर आपण तिला कॉल करतो. अगदी सिंपल आहे. आणि कॉल केल्यानंतर आपण एक एक, मी जसं सांगते त्या त्या चक्रावर हात ठेवतो. हा आपला हात जो आहे असा ठेवायचा नाही, हाताच्या बोटांमध्ये अंतर नको, असा ठेवायचा. आपण जसं पाणी घेतो ना हातात,
तशी ती एनर्जी. आणि तो असं करायचा हात नॉर्मली शेवटपर्यंत लक्षात ठेवा. कधी कधी मध्येच अशी बोट होतात, हरकत नाहीये. पण असा ठेवायचा आणि मग आपल्या ह्याच्यावर अशा पद्धतीने रेकी घ्यायची. आता रेकी घेत असताना मी जेव्हा म्हणते की एका चक्रावरून दुसरीकडे हात न्या, तर मी सांगेन कुठं कसं न्यायचं ते. त्यावेळी तुम्ही एक एक हात उचला. दोन्ही हात असे उचलून ठेवायचे नाही. ठीक आहे. कारण आपण काय करतो, कनेक्शन बिल्ड करतोय दोघांमध्ये. तर हे जर हृदयावरून मी विशुद्धीला जा म्हणलं, तर इथून हात उचलून एक हात ठेवायचा, मग दुसरा हात. काही जणांना असं योग्य वाटतंय, असं करा. काही जणांना असं वाटतंय, वर जसे जसे आपण जाऊ, मग एक हात इथे, मग एक हात इथे. मग इथं ठेवल्यानंतर समजा कुणाचा हात दुखत असेल, हात असा वर ठेवून 3 मिनिटं आपण ठेवतो, तर एक हात तुम्ही खाली ठेवा मांडीवर आणि एक असाच इथे राहू द्या. आणि परत वाटलं तर दुसरा हात असा घ्या आणि हा हात खाली ठेवा. ठीक आहे. म्हणजे हाताला कुठेही कळ लागू नये, सहजपणे व्हावी, अशा पद्धतीने आपण करतो. ठीक आहे. तर आज आपण एक सत्र घेऊ आणि त्याच्यामध्ये जर पुढे मागे काही झालं तर घाबरायचं नाही की आता माझं चुकलं. आता असं काही नाही याच्यात, चूक बिक चूक बरोबर असं काही नाही याच्यामध्ये. तुम्ही फक्त हातावर लक्ष द्यायचे, श्वासावर लक्ष द्यायचे आपल्या, आणि ज्या भागावर आपण हात ठेवतोय तो पूर्ण भाग फील करायचा, असा मागेपर्यंत, मणका आपला खाली, जेव्हा मी सांगेन तेव्हा. तर जितकं आपण आत लक्ष देऊ, पोटामध्ये म्हणलं की पोटात लक्ष गेलं पाहिजे, तर जितकं आपण एकाग्र होऊ त्याच्यावर, तितकी ती प्रभावीपणे काम करायला लागते. ठीक आहे. तर कदाचित माझं हे सांगायचं तुम्हाला राहिलं असेल की तुम्ही आत खोलवर जा, जितक्या ज्या भागावर असाल. तर मी ते आत्ता सांगते. तर जितकं तुम्ही आत जाऊन व्यवस्थित लक्ष द्याल त्याच्यावर, कारण ही वेळ अशी की इथं आल्यानंतर बाकी सगळं विसरायचं, कारण आपण आपले बराच वेळ देतो ह्याच्यासाठी. तर पूर्ण एकाग्र होऊन ही साधना करा, तर त्याचे परिणाम पटपट जाणवतील. ह्यावेळी बसल्यानंतर सगळी दुनिया बंद झाली पाहिजे आपल्यासाठी, आणि फक्त मी, माझं शरीर आणि माझा श्वास, हेच मला माहित पाहिजे यावेळी. ठीक आहे. तर आपण सगळेजण आजची आपली साधना सुरू करू रेकीची. तर परत एकदा मी सगळ्यांचं स्वागत करते जे नवीन जॉईन झालेत त्यांचे. ठीक आहे. आपण आपले हात थोडे असे एकमेकांवर घासून घेऊ. आणि आता आकाशाकडे आपले हात, आपल्या हातावर थोड्या झिंझिण्या मुंग्या आपल्याला जाणवतील. आपण रेकी माला बोलवू. हे रेकी शक्ती माझ्या हातामध्ये ये आणि मला बरं कर. हे रेकी शक्ती माझ्या हातात प्रवाहित हो आणि मला पूर्ण बरं कर. हे रेकी माता माझ्या हातामध्ये ये आणि मला पूर्ण बरं कर. आपल्या हातांवर पांढऱ्या रंगाचा मोठा प्रकाशाचा एक गोळा कल्पना करा, जो आकाशातून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत हातांवर पण दिसतोय. आणि आपले दोन्ही हात आता खाली मांडीवर ठेवा. आपला उजवा हात उचलून आपल्या ओटीपोटावर उजव्या बाजूला, डावा हात मांडीवरच ठेवा. आपलं ओटीपोट म्हणजे आपल्या नेवल पॉइंटच्या खाली 4 बोटं, नाभीच्या खाली 4 बोटांवर आपलं ओटीपोट आहे, जिथं आपला स्वादिष्ठान चक्र आहे. आणि मांडीवर जिथं आपण हात ठेवलाय ते आपलं मूलाधार चक्र आहे. दोन्हीला आपण दोन्ही हातांनी कनेक्ट करतोय. आपल्या हातावर लक्ष, श्वासांवर लक्ष, श्वास फील करा. आणि ओटीपोट खालचा संपूर्ण भागावर लक्ष घेऊन जा. एकाग्र व्हायचंय खाली. आपण ह्या भागावर आपला हात ठेवलाय.
तिथं आपण संकल्प देऊ, एक इंटेन्शन टाकायचं. जेव्हा आपण रेकीला बसतो, रेकी शक्ती आपल्या आतमध्ये घेतो, तेव्हा माझं मूलाधार चक्र आणि स्वादिष्ठान चक्र संतुलित होत आहे. इथं आपण संसारात असलेल्या सगळ्या गोष्टींचा ह्या एनर्जीवर, ह्या चक्रावर परिणाम होतो. काळजी, चिंता, असुरक्षित भावना, उद्या माझ्यासोबत काय होईल, पुढे जाऊन काय होईल, पैसा टिकेल का, माझं शरीर चांगलं राहील का, अशा अनेक चिंता आपल्याला असतात. रेकी शक्ती ह्या सगळ्या एनर्जीज, या भावना ज्या इथं दबून बसल्यात, त्यांना बाहेर काढायचं काम करतीये आणि इथला प्रवाह सुरळीत करायचा, एक संतुलन आणायचं काम करतीये. ज्यांचं इमॅजिनेशन चांगलं आहे, कल्पनाशक्ती चांगली आहे, जे व्हिज्युअलाइज करू शकतात, त्यांनी आपल्या मूलाधाराला, म्हणजेच जिथं आपलं बूड आहे शरीराचं, तिथं लाल रंगाची ऊर्जा गोलाकार फिरतीये अशी कल्पना करा. संपूर्ण खालच्या भागामध्ये. आणि आपलं ओटीपोट जिथं आहे, तिथं केशरी रंगाची, नारंगी रंगाची ऊर्जा कल्पना करा. हे दोन रंग गोलाकार आपल्या दोन्ही भागांमध्ये, ओटीपोटामध्ये, शरीराच्या बुडावर फिरत आहेत. आणि आपल्या हाताद्वारे रेकी शक्ती या भागामध्ये आतपर्यंत जातीये. ज्यांना चोकुरे चिन्ह आणि सेहेकी हे दोन्ही चिन्ह आठवत आहेत, त्यांनी आपल्या हातातून हे दोन्ही चिन्ह आत टाका. आपली इमॅजिनेशन, आपलं सबकॉन्शियस यावेळी पूर्ण ऍक्टिव्ह असतं. जे आपण कल्पना करू तेच आपलं वास्तव, आपली रियालिटी बनते. तीन मिनिटं आपण आपल्या खालच्या दोन्ही चक्रांना ऊर्जा दिलेली. आता आपला उजवा हात उचलून आपल्या नाभीवर ठेवा, नाभीच्या थोडंसं वर, आणि डावा हात उचलून नाभीवर डाव्या बाजूला. या भागामध्ये आपण पिवळ्या रंगाचा प्रकाश गोलाकार फिरतोय. दिशा कुठलीही असेल, शक्यतो घड्याळाच्या दिशेने, क्लॉकवाईज अशी कल्पना करा. आपलं पोट, नाभीचा भाग
पोटाच्या आत आत जा, पाठीच्या दिशेने. जितकं आपण आपलं लक्ष आतमध्ये घेऊन जाऊ, तितकी एनर्जी प्रभावी पद्धतीने काम करते. मणिपूर चक्र. माझा आत्मविश्वास वाढत आहे. एकाग्रता आपल्या पोटाच्या भागावर ठेवा. आपल्या सगळ्यांचे गुरु, इष्ट देवता आपल्यासोबत रेकी सत्रामध्ये सहभागी झालेले आहेत. मी महाअवतार बाबाजी, पितामह पत्रीजी, डॉक्टर मिकाऊ उसूई, आर्कएंजल मायकल, आणि श्री दत्त महाराजांना आपल्यासोबत रेकीमध्ये आमंत्रित करते. ब्रह्मांडातील सर्व ॲस्ट्रल मास्टर्स, असेंडेड मास्टर्स, पंचतत्व आपल्यासोबत रेकी शक्ती सत्रामध्ये सहभागी होत आहेत. अतिशय पवित्र असं काम या सामूहिक ऊर्जेमध्ये सुरू आहे. ही सामूहिक साधना आपल्याला खूप ऊर्जा देते. पूर्ण लक्ष आपल्या पोटावर. आणि आता आपला उजवा हात उचलायचा आहे आणि आपल्या छातीवर उजव्या बाजूला, डावा हात उचलून आपल्या गळ्यावर डाव्या बाजूला आपण आपलं हृदय आणि आपली विशुद्धी म्हणजेच आपला गळा जोडत आहोत. जे आपल्या हृदयात आहे ते आपल्या वाणीमध्ये आलं पाहिजे. कुठलीही भावना आतमध्ये न दाबता मुक्तपणे, स्वच्छपणे व्यक्त होता आलं पाहिजे. आपल्या हृदयामध्ये हिरव्या रंगाची फ्रिक्वेन्सी, ऊर्जा कल्पना करा. हिरवा रंग गोलाकार फिरतोय संपूर्ण हृदयामध्ये. आपले श्वास आपल्या हृदयावर जाणवत असतील. आणि आपल्या गळ्यामध्ये आकाशी निळा रंग, स्काय ब्लू कलर, संपूर्ण गळा या रंगाने भरून गेलाय. जितकं खोलवर दोन्ही भागांमध्ये आतपर्यंत जाता येईल तितकं जा. केवळ आपल्याला
हृदयापासून गळ्याचा भाग एकाग्र होऊन लक्ष देऊन बघायचा आहे. आणि आता आपला उजवा हात आपल्या उजव्या कानाच्या वर, ज्याला आपण कानपट्टी म्हणतो, तिथं ठेवा. आणि डावा हात आपल्या कपाळावर. आपण एकाच वेळी आज्ञाचक्र आणि आपलं सहस्त्रार ह्या दोन्ही भागांना रेकी शक्ती देत आहोत. आपलं कपाळ आणि उजव्या कानाच्या वरचा भाग. आपलं सगळं लक्ष आपल्या मस्तकाच्या, जिथं आपले हात आहेत, कपाळाच्या भागावर एकत्र करा, एकाग्र करा. केवळ आणि केवळ आपला वरचा, शरीराचा सगळ्यात वरचा भाग आत्ता मला फील होतोय. जिथं माझे हात आहेत तिथंच माझं लक्ष आहे, तिथंच माझं ध्यान आहे, तिथंच माझा फोकस आहे. रेकी शक्ती माझा आज्ञाचक्र, सहस्त्रार चक्र, इथं असलेली सगळ्या पेशी, रक्तवाहिन्या सगळ्यांना ऊर्जा देते. माझ्या विचारांमध्ये स्पष्टता येत आहे. माझे इंट्युशन वाढत आहेत. शेवटचे काही सेकंद राहिले. आपण ह्या पद्धतीनेच ह्या स्थानावर थोडा वेळ अजून आपले हात असेच ठेवा आणि त्यानंतर हळूच आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यावर घेऊन जा आणि मग हळूहळू डोळे उघडा. सोबतच रेकी शक्तीचे, आपल्या गुरूंचे, इष्ट देवतेचे आभार व्यक्त करा. आजच्या दिवसासाठी देखील आभार माना. हात आपले वरच राहू द्या. आपण सगळे भेटू उद्याच्या सत्रात.